अधिक मास, काळाच्या गणितातून जन्मलेला आत्मचिंतनाचा महिना. काळ सतत पुढे चालत असतो. घड्याळाचे काटे फिरत राहतात. दिवस उगवतात, मावळतात, ऋतू बदलतात, वर्ष सरतात आणि या अखंड प्रवाहात माणूसही धावत राहतो. पण भारतीय संस्कृतीनं या धावत्या काळात एक विलक्षण विराम ठेवलाय. अधिक मास, एक असा महिना जो केवळ दिनदर्शिकेतील गणित नाही, तो आहे आत्मपरीक्षणाचा काळ, स्वतःशी पुन्हा भेट घडवणारा काळ. अनेकांना प्रश्न पडतो, हा अधिक मास नेमका येतो तरी कसा आणि कधी? आपली भारतीय पंचांग पद्धती ही चांद्र सौर पद्धती आहे. म्हणजे महिन्यांची मोजणी चंद्राच्या गतीनं, तर ऋतू आणि वर्षांची मोजणी सूर्याच्या गतीनं केली जाते. चंद्राच्या 12 महिन्यांचं एक वर्ष साधारण 354 दिवसाचं भरतं. पण सूर्यवर्ष ते असतं सुमारे 365 दिवसाचं. म्हणजे दरवर्षी साधारण 11 दिवसांचा फरक पडतो. हा फरक असा वाढत गेला तर सण, ऋतू आणि महिने यांचा ताळमेळच बिघडून जाईल. वसंतातील सण हिवाळ्यात येतील, पावसाळ्यातील उत्सव उन्हाळ्यात जातील. म्हणून साधारण 2 वर्ष 8 महिने झाल्यावर हा वाढलेला फरक भरून काढण्यासाठी एक अतिरिक्त महिना जोडला जातो. तो म्हणजे अधिक मास. पण हा अधिक मास कोणता असतो? आपल्या पंचांगातील चैत्र, वैशाख, ज्येष्ठ, आषाढ, श्रावण, भाद्रपद, अश्विन, कार्तिक अशा कोणत्याही महिन्याला अधिक मास लागू शकतो. उदाहरणार्थ, अधिक आषाढ, अधिक श्रावण, अधिक भाद्रपद. पण एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे. अधिक मास हा माघ, फाल्गुन किंवा चैत्राच्या सुमारास फार क्वचित येतो. बहुतेक वेळा तो आषाढ ते अश्विन या काळातच आढळतो. यामागे कारण आहे सूर्याचं संक्रमण. सामान्यतः एका चांद्रमासात सूर्य एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करतो. याला संक्रांत म्हणतात. पण कधी कधी असा एक चांद्रमास येतो ज्यात सूर्य कोणतीही संक्रांत करत नाही. म्हणजे सूर्य नवीन राशीत प्रवेश करत नाही. अशा महिन्याला अधिक मास घोषित केलं जातं. म्हणजेच ज्या चांद्रमासात एकही संक्रांत नसते तो अधिक मास. ही कल्पना किती विलक्षण आहे बघा. आकाशातील ग्रह ताऱ्यांच्या अचूक निरीक्षणातून आपल्या पूर्वजांनी काळाचं हे अद्भुत गणित उभं केलंय. खगोलशास्त्राच्या दृष्टीनं पाहिलं तर अत्यंत बुद्धिमान कालगणना आहे ही. पण आपल्या ऋषींनी या अतिरिक्त महिन्यालाही केवळ गणित राहू नाही दिलं. त्यांनी त्याला अध्यात्माची, चिंतनाची आणि साधनेची दिशा दिली. म्हणूनच अधिक मास आला की पूर्वी घरोघरी वातावरण बदलायचं. लग्न कार्य नाही, मोठे उत्सव नाहीत, नवीन व्यवहार नाहीत. कारण हा काळ बाहेरच्या गडबडीचा नसतोच मुळी. तो असतो आत डोकावण्याचा. आपण वर्षभर जगासाठी जगत असतो. कर्तव्य, जबाबदाऱ्या, स्पर्धा, अपेक्षा या सगळ्यांच्या गर्दीत स्वतःशी संवाद हरवून जातो. अधिक मास म्हणजे त्या हरवलेल्या संवादाचा शोधच असतो. पूर्वी लोक या महिन्यात भागवत, रामायण, ज्ञानेश्वरी, दासबोध या ग्रंथांचं वाचन करायचे. काही जण जप करायचे, काही जण दानधर्म, तर काही उपवास करायचे, तर काही शांतपणानं तीर्थयात्रा करायचे. पण या सगळ्या मागचा गाभा एकच होता, मनाला पुन्हा स्वच्छ करणं. आपण घराची साफसफाई करतो, कपडे धुतो, जुनी वस्तू बाजूला काढतो. पण मनात साचलेली धूळ, राग, मत्सर, अहंकार, दुःख कितीतरी गोष्टी यात साठलेल्या असतात. अधिक मास म्हणजे मनाची साफसफाई करण्याची संधीच. आजच्या काळात तर या महिन्याची गरज अधिकच वाटते. मोबाईलच्या स्क्रीनवर सतत धावणारं जग, क्षणाक्षणाला येणाऱ्या बातम्या, तुलना, स्पर्धा, अस्वस्थता आणि या सगळ्यात थकलेला माणूस.
त्याला पैशाची कमतरता नसेल कदाचित, पण शांततेची असते. म्हणूनच अधिक मास आजही सांगतो, थोडं थांबा, स्वतःसाठी वेळ काढा, मनाला विचारा, तू नक्की कुठे चाललायस. कारण जीवन हे केवळ धावण्यात नसतं, जीवन कधी कधी थांबण्यातही असतं. नदी सतत वाहते म्हणून ती नदी आहे, पण तिच्या शांत डोहातच आकाशाचं प्रतिबिंब दिसतं. तसंच माणसाचंही आहे. मन शांत झालं की आयुष्य अधिक स्पष्ट दिसायला लागतं. कदाचित म्हणूनच या महिन्याला पुरुषोत्तम मास म्हणतात. कारण हा महिना माणसाला थोडं अधिक चांगलं, थोडं अधिक शांत, थोडं अधिक माणूस बनवतो. महाराष्ट्रामध्ये काही प्रथा अगत्याने पाळल्या जायच्या. जावयाला वाण देणं ही त्यातली एक प्रमुख प्रथा. पूर्वी प्रवासाची साधनं अत्यंत मर्यादित होती. मुलगी सासरी गेली की तिची भेट सहज होत नसे. जावई आणि मुलगी घरी येणं म्हणजे खरोखरच एक आनंदाचा प्रसंग असे. अधिक मासात मोठी शुभकार्य नसल्यामुळं लोकांकडे तुलनेनं वेळ असायचा. त्या काळात नातेसंबंध दृढ करण्यासाठी मुलगी जावयाला बोलवणं, आदरातिथ्य करणं, वाण देणं या प्रथा रूढ झाल्या असाव्यात. आणि या महिन्याला पुरुषोत्तमा असं म्हटलं असल्यामुळे जावयाकडेही विष्णुरूप पुरुषोत्तम म्हणून पाहिलं गेलं असावं. भारतीय संस्कृतीत अतिथी देवो भव ही भावना खोलवर रुजलेली आहे. जावई हा केवळ नातेवाईक नव्हता, तो मुलीच्या आयुष्याशी जोडलेला मानाचा अतिथी मानला जायचा. त्यामुळे त्याचा सन्मान करताना त्याच्यात देवत्व पाहण्याची वृत्ती स्वाभाविकच होती. अनर्शाचे वाण, नवीन वस्त्र, दक्षिणा, आदरानं जेवण हे सगळं केवळ रीतिरिवाज नव्हते. ते प्रेम, जिव्हाळा आणि नात्याचा उत्सव होते. खरं तर भारतीय परंपरांमध्ये अनेक गोष्टींच्या मागे व्यवहार, भावना आणि अध्यात्म यांचा अतिशय सुंदर संगम दिसतो. तरुण पिढीनं याचा गांभीर विचार करायला हवा. शब्द आणि सादरीकरण अनिल खडके. मोबाईल नंबर 9822004242.